पैसा नाही देहाचा भरवसा नाही देहाचा भरवसा व्रत करा एकादशी भरा अमृताच्या राशी भरा पंढरीचा फेरा चुकेल चौऱ्यांशी फेरा चुकेल चौऱ्यांशी व्रत करा एकादशी भरा अमृताच्या राशी अमृताच्या राशी मार्ग धरा पंढरीचा फेरा चुकेल चौऱ्यांशीचा फेरा चुकेल चौऱ्यांशीचा चुकेल चौऱ्यांशीचा तुकोबाने धंदा केला हाती पार नफा झाला तीन नगा एक मूळ झाली काशी तीर्थाची आंघोळ झाली काशी तीर्थाची आंघोळ पैसा मारुती समाधा तुका जाती शनागत तुकोबाने धंदा केला काशी पार नफा झाला. दिंडी मार्गावरून जालना जिल्ह्यातली पहिली दिंडी निघाली ते आपले निळकंठेश्वरचे हरिभक्त परायण श्रीकृष्ण चैतन्य महाराज यांनी या दिंडी मार्गावरून पहिली दिंडी काढली आणि आता ती परंपरा चालू केली. त्याबद्दल मी मनापासून महाराजांचे आभार मानतो. महाराज हा दिंडी मार्ग गजानन महाराजांच्या शेगाव पासून पंढरपूर पर्यंत आहे. हा दिंडी मार्ग लोणार मेहकर जालना अंबड मार्गे होता. पण मी मंत्री झाल्यावर गडकरी साहेबांना भेटून याचा मार्ग बदलला. विदर्भातले वारकरी आहेत, मराठवाड्यातले वारकरी आहेत, सगळ्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला येणाऱ्या दिंड्या जर आपण या मार्गे जर हा हायवे केला, सिमेंट रोड केला तर 150 किलोमीटरचं अंतर कमी होईल आणि सरकारचे 600 कोटी रुपये वाचतील. मी गडकरी साहेबांना हा प्रस्ताव दिला, बदल दिला आणि गडकरी साहेबांनी लोणार, तळणी, निळकंठेश्वर मार्गे, परतूर मार्गे, लोणी मार्गे हा दिंडी मार्ग झाला. मात्र करमाळ्यापासून आजूबाजूच्या शेतकऱ्यापर्यंत खरं तर इथलचे आमदार आहेत, खासदार आहेत, पुन्हाही प्रयत्न केले तर इथं सुद्धा सिमेंट रोड मंजूर आहे. आपण इथं उभे आहोत इथं, पण इथलच्या जमिनी खूप महाग आहेत आणि 1 कोटी रुपये एकरच्या जमिनी आहेत. थोडं जमिनी द्यायला लोकांचा विरोध आहे, छोटे शेतकरी आहेत. पण प्रयत्न झाले तर नक्की हे होऊ शकतं. मी जर मंत्री असतो तर करमाळा, येरमाळा, बार्शी, कुर्डुवाडी हा रस्ता पंढरपूरपर्यंत मंजूर आहे. आणि या दिंडी मार्गावरून आता ही दिंडी येते. महाराजांनी पहिली दिंडी या आपल्या जिल्ह्यातली या मार्गावरून काढली आणि या दिंडीमध्ये आपण सर्वजण येतात. 10 दिवसापासून आपण दिंडीमध्ये चालता आहात. महाराजाचं माझं बोलणं झालं होतं. महाराजांना मी शब्द दिला होता की या वर्षी अधिवेशन चालू असल्यामुळं मी निळकंठेश्वरला दिंडी सोबत येऊ शकलो नाही. मात्र पंढरपूर पर्यंत कुठं का होईना मी दिंडीत येईल आणि आपल्या बरोबर 1 अभंग 2 अभंग म्हणायला प्रत्यक्ष हजर राहील. पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला, सगळ्यांना आतुरता आहे. 10 दिवस झाले. जगाच्या पाठीवर एकच देव आहे, फाटक्या माणसाचा देव, शेतकऱ्याचा देव, गरिबाचा देव, तळागाळातल्या माणसाचा देव. आणि जगात एकच वारी आहे आणि ती पंढरपूरच्या पांडुरंगाची. बाकीच्या वाऱ्या विमानानं आहेत, बाकीच्या वाऱ्या रेल्वेने आहेत, बाकीच्या वाऱ्या लक्झरी गाडीने आहेत. आबाल, वृद्ध, महिला, पुरुष, अधिकारी, कर्मचारी, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, देशभरातले लोक 1 घंटा का होईना पायी चालतात, 1 तास का होईना आणि पांडुरंगाच्या पायावर मस्तक ठेवतात. संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीवर मस्तक ठेवण्याचं महत्व. सगळे एकमेकाला माऊली माऊली म्हणतात, फुगड्या खेळतात, नाचतात आणि आनंदाने अशा प्रकारची वारी होती. मी मंत्री असताना तेव्हापासून ही प्रथा पडली. त्यावेळेला इंद्रायणीमध्ये लोक संडासला बसायचे, रस्त्यावर संडासला बसायचे, घाण असायची आणि महाराज मी आमच्या वडिलांबरोबर वारीत यायचो. त्यावेळेला आम्हाला पोलीस धरायचे, दंडात इंजेक्शन टोचायचे
आणि म्हशीला इंजेक्शन टोचल्यासारखं ते इंजेक्शन 10 दिवस दुखायचं, इटकरीनं शेकावं लागत होतं. आणि त्यावेळेला मलेरिया व्हायचा, कावीळ व्हायचा, लूज मोशन, गॅस्ट्रो व्हायचा, कॉलरा व्हायचा. आणि पंढरपूरच्या वारीतून आला की महिला किंवा माणूस बिमार पडायचे. पण मी मंत्री झालो, स्वच्छता खात्याचा सोलापूर जिल्हा आहे, पुणे जिल्हा आहे, महाराष्ट्राचं प्रशासन आहे, कलेक्टर आहेत, सर्व अधिकारी बसवले. आणि वाळवंटावर इंद्रायणीमध्ये कोणालाही संडासला बसण्याचं काम पडणार नाही. 27,000 टेम्पररी संडास लावले आम्ही. पुण्याचे उद्योगपती, मुंबईचे उद्योगपती, सोलापूर कोल्हापूरचे उद्योगपती यांना सांगितलं की आम्हाला पैसे देऊ नका वारकऱ्यांना, पण पंढरपूरच्या वारीत आलेल्या लोकांची स्वच्छतागृहाची, संडासची व्यवस्था करा. आणि 27,000 संडास आम्हाला व्यापारी उद्योगपतीने दिले. आणि तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. आता वाळवंटावर, रस्त्यावर कोणलाही संडासला बसायचं काम नाही. मी गेली 32 वर्ष 1 दिवस 2 दिवस वारीमध्ये येतो. मागच्या वर्षी मला जमलं नाही, थोडं तब्येत ठीक नव्हती. मागची वारी माझी चुकली, पण पांडुरंगानं आज बोलवलं आणि आमच्या हरिभक्त श्रीकृष्ण चैतन्य महाराजांनी मला दिंडीमध्ये आणि आपल्यामध्ये ओढून आणलं. ही महान व्यक्ती आहे, MA झालेले आहेत, शिकलेले आहेत, MA केलेले आहे त्यांनी, सांस्कृतिक MA आहे त्यांचं. म्हणजे एवढे विद्वान आहेत, ब्रह्मचारी आहेत, मोठी ताकद आपल्या भागामध्ये आहे. सगळं वैभव सोडून आज कलेक्टर असते, ते आज SP असते. नोकरी सोडून, घरदार सोडून, लग्न नाही, मुलांचा मोह नाही, कुटुंबाचा मोह नाही, रात्रंदिवस परमार्थ आणि परमार्थ निळकंठेश्वरचा विकास त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. आणि हजारो लाखो लोक त्यांनी जोडलेले आहेत. पुन्हा एकदा पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो, महाराजांना, आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद दे. महाराष्ट्रात धो पाऊस पडू दे, बळीराजा शेतकऱ्यांना धनधान्य पिकू दे. अशा प्रकारची एवढीच मागणी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी करतो आणि माझं बोलणं संपवतो.